राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि ते मांडत असताना त्या मुद्द्यांवरती अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। औद्योगिकरणाला पाठबळ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी 5,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे असं अभिभाषणामध्ये उल्लेख आहे। 10,000 एकर अधिसूचित करण्यात येईल असंही या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे। माझी विनंती अध्यक्ष महोदय या निमित्ताने एवढी आहे की हे सगळं करत असताना लहान जिल्ह्यातले जे काही एमआयडीसी ऑलरेडी आहेत, आजारी पडलेले कारखाने आहेत, ह्या 5,000 कोटीपैकी लहान जिल्ह्यांमध्ये आता माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळ एमआयडीसी येते। त्या कुडाळ एमआयडीसी मध्ये अनेक कारखाने आता आजारी झालेले आहेत। त्यांना बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे, आजारी कारखान्यांना रिवायवलची गरज आहे। तर सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काय लक्ष देणार आहोत की नाही, त्यांच्या रिवायवलसाठी, त्यांच्या रिस्ट्रक्चरिंगसाठी काय लक्ष देणार आहोत की नाही, माझा हा प्रश्न आहे। आता मला सांगायला आपण कधीही आपल्या अधिकाराचा या विषयामध्ये तपास करून, काही एमआयडीसी मध्ये तर लोकांनी आता घरं बांधलेली आहे। आपल्याला माहिती आहे कुठलंही भूखंड